नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. जसजसा काळ बदलत गेला, पुढे गेला, तसतसं या मूलभूत गरजांत भरपूर सुधारणा झाल्या, बदल झाले आणि यामध्ये प्रामुख्याने झपाट्याने विकास झाला तो वस्त्र या गरजेचा. आज जर आपण बघितलं तर वस्त्रांचे हजारो प्रकार आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वस्त्रोद्योगानं कमालीची प्रगती केली. तरीही श्रोते हो, वस्त्रोद्योगाचं मूळ आहे ते हातमाग. पण आज मात्र कुठेतरी ही कला मागे पडते असं वाटतंय. पण असं जरी असलं तरी संस्कृती संवर्धनाचं महत्त्वाचं काम आजही हातमाग म्हणजेच हँडलूमच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे हातमागामध्ये विणकरांच्या कलेला खूप महत्त्व आहे. आज आपण या हातमागाविषयी म्हणजेच हँडलूमने वस्त्रनिर्मिती होते या कलेविषयी अधिक जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय हातमागावर वस्त्रनिर्मिती करणारे संगमेश्वर साखरपा इथले धनंजय प्रभुघाटे यांना. प्रभुघाटे सर, आपलं स्वागत आहे आमच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओत. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, प्रभुघाटे सर हे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा या गावचे. तसं बघायला गेलं तर हातमाग किंवा वस्त्रनिर्मिती अशी कोणतीही बॅकग्राऊंड त्यांना नाही. आणि असं जरी असलं तरी ते आज स्वतः वेगवेगळी डिझाईन्स करून हातमागावर वस्त्रनिर्मिती करून घेत आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ते या व्यवसायाकडे किंवा या हातमागावर वस्त्रनिर्मिती करण्याकडे कसे वळले. मला खरं तर आपले जी पुरातन मंदिरं आहेत या मंदिरांच्या वरची नक्षी प्रचंड आवडतात. बाहेरच्या सगळ्या राज्यांमध्ये त्याच्या बाजूलाच हे हातमाग आहेत. मग तिथे जाऊन मग तिथे हातमागांना भेट द्यायची, बघायचं की कसं तयार करतायत आणि ह्याच्यातूनच ती आवड सहजपणे निर्माण झाली. आणि मग त्याच्यामध्ये असं निर्माण झालं की हे नक्की काय आहे, कसं विणतात, ह्याच्यावेळी ते थांबून बघणं, कुठे ना कुठेतरी आपल्या ते मनाला आवडत गेलं की हां ह्याच्यात काहीतरी वेगळं काहीतरी आहे. आणि असं ते मला त्याच्याविषयी ओढ निर्माण झाली. ती एक हळू होणारी अशी ती प्रक्रिया आहे. एक एक धागा तो माणूस जसा असा त्याच्यामध्ये विणून टाकतो, आतामध्ये एक 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 गुंफत जातो. हे बघणं फार सुंदर आहे. आणि त्याच्यातून मग एक तासानंतर जी एक नक्षी तयार होते, चित्र निर्माण होतं, ते दिसायला इतकं सुंदर दिसतं. आणि मग कळत जातं की आपली ही जी भारतीय व्यवस्था आहे की आपली नक्षीकाम बाहेर पोहोचवण्यासाठी कसा वस्त्रांचा वापर होतो हे त्याच्यातूून कळत गेलं. हे तुम्ही सांगताना मला असं वाटतंय की हातमागावर जी विणण्याची प्रोसेस आहे त्याविषयी तुम्ही बोलताय. तर थोडक्यात आधी हातमाग म्हणजे काय आणि ही निर्मिती कशी केली जाते याविषयी थोडं सांगा, म्हणजे अजून डिटेल कळेल. आता हातमाग ही प्रक्रिया अशी आहे की ताना आणि बाना असतो. त्याच्यामध्ये कसं असतं की खालच्या बाजूला आपण लहानपणी जसं चटई विणतो कागदी, तशाच पद्धतीने धागे विणण्याची ही पद्धत आहे. पायांमध्ये आपल्या दोन शिसमेचे पूर्ण हा हातमाग असतो. शिसम आणि सागवान ह्याच्यापासून हातमाग तयार होतो. ह्याला जेव्हा खालच्या बाजूला आपण पायाने एक ओढ देतो त्या पद्धतीने काही धागे वरती ओढले जातात, काही धागे खालती ओढले जातात आणि मग आपण एक धागा मधून टाकतो. परत दुसरा जेव्हा आपण पेडल जे आहे ते दाबतो तेव्हा परत ते लॉक होऊन आधी जे खालती गेलेले ते वरती येतं आणि वरती आलेले धागे परत खालती जातात आणि असे ते लॉक होत जातात. असे बंदिस्त होऊन साडी तयार होते किंवा कुठलंही वस्त्र तयार होतं. म्हणजे ही जी सगळी सिस्टीम आहे ते पेडल, धागा वर जाणं खाली जाणं हे म्हणजे हातमागे. अगदी. ह्याच्यामध्ये वस्त्र विणलं जातं. पण हातमागामध्ये वेगवेगळी डिझाईन सुद्धा केली जातात. ती कशी करतात मग? आता ह्याच्यासाठी कसं आहे की प्रत्येक राज्याचं ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःकडनं असे त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये दिलेलं आहे. उदाहरणार्थ की जसं राजस्थानने बांधणी दिलेलं आहे की ते वस्त्र तयार झाल्यानंतर त्याला बांधतात, किंवा शिबोरी पद्धत आहे, किंवा व्हॅक्स बाटिक आहे, मेणाचं बाटिक, की त्याच्यावरती मेणाने चित्र काढतात आणि मग ते पाण्यात भिजवलं जातं रंगामध्ये आणि मग जिथे मेण असतं तिथे तो रंग लागत नाही आणि ते नंतर मग गरम पाण्यातून उकळून काढतात की मेण वितळून जातं. मग असं त्याच्यावरती चित्र तयार होतात. जयपूरला त्याच्यावरती स्वतःचं त्यांनी ओरिजिनल असं बाग प्रिंट काढलेलं आहे की त्याच्यावरती हाताने ब्लॉक केले जातात. आणि आपण मात्र मुख्यतः जिथे सुरुवात झाली ते मूळ जालना आणि आपले येवला म्हणजे पैठण या ठिकाणी मात्र ही विणताना
धागे त्याच्यात गुंफवून त्याच्यावरती नक्षीकाम केलं जातं. हं. जालन्याला जे मूळ होतं तिथे इकत काम केलं जायचं, म्हणजे धागे बांधून ठेवले जायचे आणि ते रंग त्या वस्त्रांवरती यायचे आणि मग त्याचं विणकाम व्हायचं. ही एक वेगळी पद्धत होती. हं. येवल्याला मात्र आपल्या जी पैठणला जी पद्धत आहे त्याच्यामध्ये वस्त्र जेव्हा निर्माण होत असतं त्याच वेळेला त्याच्यात नक्षीकाम ते करतात. हं. ते हीच कसं काय? ह्याच्यामध्ये कसं असतं की दुसरे रेशमाचे धागे घेतले जातात आणि जेव्हा तानाबाण्यामध्ये वस्त्र निर्माण होत असतं हं. त्याच वेळेला त्याच्यामध्ये तो धागा घालून खालच्या बाजूला एक कागद ठेवलेला असतो ज्याच्यावरती तुम्हाला जी नक्षी काढायची आहे त्याच्यात तुम्ही बाहेर तर जाता कामा नये ह्याच्यासाठी एक त्याच्यावर खालती चित्र असतं. त्यानुसार मग त्याला वर्ण धागे जे असतात त्या रंगाचे हे त्याच्यात विणले जातात अजून चांगल्या पद्धतीने आणि ते बंदिस्त होत जातात. ओके. हीच पद्धत काशीला जे कतान साडी आहे त्याच्यासाठी वापरली जाते. तिथे ते बुट्ट्या आणि मीनाकारी करतात. हं. म्हणजे बुट्ट्या विणताना तशा पद्धतीने विणतात आणि मीनाकारी करतात. मीनाकारी म्हणजे वेगवेगळ्या रेशमाचे जे असे धागे असतात त्याने नक्षी तयार करतात. म्हणजे राज्य बदललं की तिथली पद्धत किंवा नक्षीकाम बदलतंय, पण मुळात ते तानाबाना तुम्ही म्हणताय हातमाग त्याच्या खाली चित्र ठेवून ते जसंच्या तसं धाग्यांनी विणलं जातं. अगदी अगदी म्हणजे ही खरं म्हणावं तर खूप मोठी कला आहे. एक छोटीशी चूक सुद्धा सगळं डिझाईन बिघडवू शकते. अगदी अगदी अगदी. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की तो जो विणकार आहे तो विणकार जेव्हा हे काम करत असतो तेव्हा त्याचे डोळे, त्याचे हात आणि पाय हे एकत्रित काम करत असतात. कारण का जर का पाय चुकून वर खाली नाही झाला तर ती नक्षी चुकू शकते, धागा बसू शकत नाही. हे सर्व बघून त्याला करावं लागतं. त्याच्यामुळे प्रचंड डोळ्याचं डोक्याचं हे मेहनतीचं काम आहे. अर्थातच की सगळे जर तुम्ही मेहनत नाही घेतली तर उत्तम वस्त्र निर्मिती होणारच नाही. अगदी बरोबर. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. प्रत्येक गोष्टीत आज तंत्रज्ञान, यंत्र आलेली आहेत. त्यामुळे भरमसाठ वस्तूंची निर्मिती होते, चांगल्या क्वालिटीच्या वस्तूंची निर्मिती होते असंही म्हणता येईल. हेच प्रमाण वस्त्रालाही लागू आहे. आज आपण बघितलं तर हजारो लाखो प्रकारची वस्त्र वेगवेगळ्या प्रकारची आज बाजारात आपल्याला दिसत आहेत. यंत्राच्यामुळे ते होत असेल निर्मिती करणं हातमागाच्या पेक्षा, पण यंत्रावरचं वस्त्र आणि हातमागावरचं वस्त्र ह्याच्यात काय फरक आहे? तुम्ही आता प्रत्यक्ष हे काम करताय, तुम्हाला काय जाणवतं? ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलात तरी चालेल. म्हणजे त्याची क्वालिटी असेल किंवा त्याचं आरोग्यासाठीचं असेल, त्याचा टिकाऊपणा असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव ह्याच्यात केलात तरी चालेल. आता मुख्यतः ह्याच्यात कसं आहे की जेव्हा आपण एखादं वस्त्र हातमागावरती विणतो त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी येते जी यंत्राहून तयार केलेल्या साडीला कधीच येत नाही. ह्याचं कारण आहे की आपण हातमागावरच्या एका वस्त्रापासून 100-150 वर्षानंतर परत नवीन वस्त्र तयार करू शकतो. कारण का त्याचा प्रत्येक धागा सुटा होतो. परत ती साडी ओके. ती पूर्णच्या पूर्ण सगळे धागे काढून आपण नवीन परत धागे तयार करू शकतो आणि परत त्याच्यापासून आपण नवीन करू शकतो. तेव्हा मग तुम्हाला परत सिल्क तयार करायची गरज नसते त्यावेळेला. धागे तसेच असतात. धागे बंदिस्तच असतात ना, फक्त ते आपण फक्त उघडतो एवढंच करतो. त्याच्यामुळे मोठीच उपलब्धी आहे असं म्हणावं लागेल. म्हणून पूर्वी जुन्या साडीपासून नवीन साडी करण्याची पद्धत होती आणि मग ते धागे परत वापरले जायचे किंवा ती जरी परत वापरली जायची. म्हणून मग त्याच्यामध्ये चांदीची आणि सोन्याची जर वापरायचे, कारण का ती परत काढू शकत होतो आपण. बरोबर. पण आता मात्र कसं झालंय, जसं असं आपण यंत्रांकडे वळतोय, मशीन्सकडे वळतोय, ह्याचं मूळ कुठे आहे तर हातमाग ही एक कला आहे आणि ही कला तिकडचं जे स्थानिक स्थापत्य आहे ते बाहेर नेण्यासाठीची ही कला होती. कोणी आपल्याकडे भेटायला आलं, कुठले राजे किंवा कोणीही, तर त्यांना आपल्याकडे काय मिळतं हे कशावरनं दाखवणार जे टिकाऊ आहे? तर एखादं चित्र किंवा वस्त्र ह्याच्याशिवाय आपण दाखवूच शकत नाही. भेट द्यायचे. चित्र जे आहे ते आपण आपल्या घरी लावून ठेवतो, वस्त्र मात्र आपण आपल्या अंगावरती ठेवतो. त्याच्यामुळे तो व्यक्ती जेव्हा कुठेही जाईल तेव्हा त्याला विचारलं जायचं, हे तुम्ही कुठे घेतलं, बरोबर, हे कुठलं आहे, ही नक्षी कुठली आहे, आणि मग त्याच्यानुसार त्या स्थानांना प्रसिद्धी यायची. जसं की कांचीपुरम आहे किंवा तुम्ही आता बनारस म्हणता, वाराणसी आहे. हे सगळे आपण कशामुळे ओळखतो तर ह्या कामामुळे, की त्याच्यावरच्या त्या नक्षी ह्यामुळे आणि त्यांचं जे तिकडचं जे रेशीम आहे, मग कुठे कुठल्या प्रकारचं रेशीम तयार होतं, मग ह्याच्या किड्यांवरनं त्याच्या नावं पडलेली आहेत. मुगा सिल्क आहे, टसर सिल्क आहे, हे किड्यांवरनं नावं पडली आहेत. काही स्थानांवरनं नावं पडली आहेत. उदाहरणार्थ संबळपुरी, भागलपुरी, ही जे ती ज्या ठिकाणी ते किडे जोपासले जातात त्यांच्यापासून अशी ती त्यांची नावं ठरली आहेत. त्याच्यामुळे ह्या रेशीम जे तयार होतं त्याच्या क्वालिटीवरनं सुद्धा आपल्याला साधारणतः तिकडचा वनविभाग कसा हे कळतं. अरे वा. जर का ते रेशीम जर का जाड असेल खूप, तर याचा अर्थ तिथे खूप घनदाट जंगल आहे.
तेवढं ते त्यांना जास्तीत जास्त किड्यांना खायला मिळतं वेगळे प्रकारे, त्याच्यापासून तसं रेशीम तयार होतं. हे सगळं हातमागामध्ये अंतर्भूत आहे. आणि ह्याच्याशिवाय महत्त्वाचं कसं आहे की हे कुठलंही नुसतं वस्त्र नाही आहे, हा एक ठेवा आहे. सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण विकतोय, वस्त्र विकतोय हे ठीक आहे, पण आपण पुढच्या पिढीला काय देतोय ठेवा म्हणून. आपल्या पूर्वजांनी हा जो जपत जपत आणलेला आहे पुढे चांगल्या पद्धतीने, आता जेव्हा तुम्ही मशीनमध्ये तुम्हाला जर का कुठली साडी बनारसी म्हणून सांगितली तर तुम्ही त्यावरती विश्वास ठेवताय ही बनारसी आहे. बरोबर. पण तुमच्याकडे गेल्यानंतर मग 10 साड्या जर का ठेवल्या आणि त्यातली जर का तुम्हाला ओळखायला सांगितली ह्याच्यातली बनारसी कोणती, तर कुठलाही व्यक्ती ती आता ओळखू शकत नाही. कारण माहितीच नाही याविषयी. माहिती नाही की नक्की बनारसी म्हणजे काय. तर बनारसी म्हणजे विणकारी. बनारसीच्या इथे बनारसला तयार होण्याची विणकारी होती, त्याला बनारसी म्हणतात, कारण का त्याला खांडवा वर्क म्हणून त्याला नाव आहे. आणि हे आपल्या पैठणीच्या जरीची जी पैठणी येते आपली, त्याच्या बुट्ट्यांच्या मुख्य, आणि त्याला जेव्हा तुम्ही साधारणतः खांद्याच्या इथे जो कॉर्नर येतो तिथे जे आपण मोर वगैरे तयार करतो त्याला सुद्धा तीच कलाकारी आपण अजून सुद्धा वापरतो. माहेश्वरीला सुद्धा हीच कलाकारी वापरली जाते. मग हे जे आहे, ही विणकारी ही कधी मशीनमध्ये येऊ शकत नाही. म्हणजे संस्कृती संवर्धनाचं खूप मोठं काम हातमागामुळे आतापर्यंत झालंय आणि इथून पुढे जर आपण हे टिकवलं तर होत राहणार आहे. हो, नाहीतर मग नुसतं साडी म्हटलं तर साडीच आहे ना. माहेश्वरी म्हटल्यानंतर तुम्हाला महेश्वर दिसतं, कांचीपुरम म्हटल्यानंतर तुम्हाला कांची कामाक्षीचं मंदिर किंवा ते लक्षात येतं, बनारस म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर बनारस घाट येतो, साडी म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काही येत नाही. त्याच्यामुळे हे आपल्याकडचा जो ठेवा आहे, आपल्याकडचा जो निसर्ग आहे, तो प्रत्येकाने दाखवण्यासाठी केलेलं एक वस्त्र आहे. ह्याचशिवाय ह्याच्यामधलं मुख्य असं की ह्याच्यासाठी आपण जे रेशीम वापरतो त्याचे किडे आपण तुतीच्या जी पानं असतात त्याच्यावरती आपण त्या रेशीम किड्यांना वाढवतो. ह्याचं मूळ कारण असं आहे की तुतीचं जे पानं आहेत, वनस्पती आहे, ती रक्तवाढीसाठी आणि ह्याच्याशिवाय बद्धकोष्ठता घालवण्यासाठी उपयोगाची असते. म्हणजे आता जी मुलं तोंडामध्ये कुठलाही कपडा घालतात त्याच्या जर का त्यांनी जर का खरं रेशीम जर का तोंडात जर का घातलं तर त्याच्यातून तो अर्क त्यांना मिळणार आहे. भारत हा विषुववृत्तापासून जवळ आहे, हे पहिल्यांदाच ह्याच्यात सांगितलं गेलं की भारत विषुववृत्तापासून जवळ असल्यामुळे इथे गरमा जास्त आहे, आणि गरमा जास्त असल्यामुळे जेवढं तुम्ही सुती वापराल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त कम्फर्टनेस येतो. आज तुम्ही कुठलंही वस्त्र घातल्यानंतर तुम्हाला जर का गरम होत असेल तर तुम्ही काम करू शकत नाही, पण ते जर का शुद्ध सुती वापरलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधी तुम्ही दिवसभर जरी तुम्ही नेसून ठेवलं, घालून ठेवलं, तरी तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. याचं कारण त्याच्यातलं असणारं विणकाम, आत बाहेर जाणारी हवा, पूर्ण जे सुती असतं आणि पूर्ण जे रेशमी असतं ते तुमचा घाम टिपून घेतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा तुमच्या शरीराला, तुमच्या त्वचेला कुठलाही त्रास होत नाही. बरं, हे जे रेशीम आणि सूत जे ऑर्गॅनिक आहे, नैसर्गिक आहे, ते कुठल्याही प्रकारचे जे रासायनिक रंग आहेत ते ॲब्झॉर्ब करत नाही, ते टिपून घेऊ शकत नाही, तिथे लगेच काळा डाग पडतो. म्हणून आपल्याला ह्याच्यासाठी कायम जे नैसर्गिक रंग तयार होतात ते तयार करून ह्याच्यासाठी वापरावे लागतात. म्हणजे सगळ्यात दृष्टीने आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित असं वस्त्र हे हातमागाचं आहे. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मला असं जाणवतंय की संस्कृती संवर्धन आहेच, बरोबर, त्याचबरोबरीने पर्यावरण संरक्षण ह्याचं सुद्धा खूप मोठं काम हातमागामुळे होतंय. अगदी अगदी. आणि मग असं असूनही आपण जे आपलं चांगलं आहे हातमागाचं हे सोडून इतकं यंत्राच्या मागे लागलो, ह्याचा आपण कुठेतरी आज विचार करायला हवा. तर मला असं वाटतंय की तरुणांनी ह्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने जर पाहिलं आणि ही आपली संस्कृती आहे ती पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले, तर असं जे म्हटलं जातं ना की हातमाग आता मागे पडलाय, तर त्याला सोन्याचे दिवस येऊच शकतात. तुम्ही गेले अनेक वर्ष स्वतः हातमागावर वस्त्र विणून घेता आणि त्याची विक्री करता आहात. तर या दृष्टीने तुम्हाला काय अनुभव आलाय? ग्राहकांची पसंती असेल किंवा तरुणांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, काय जाणवलं तुम्हाला? आता हल्ली असं झालंय ना की सगळेजण ह्याच्याकडे बघतात ते फक्त डिझाईन म्हणून बघतात. कुठेही फोटो बघून विकत घेणं हे सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलं कापड वापरलंय, कुठला दोरा वापरलाय हे कोणी हल्ली विचारत नाही. म्हणून मग ह्याच्यामध्ये आता आव्हानं अशी मुख्यतः ह्याच्यात असं वाटतं की आत्ताही तरुणाईने ह्याच्याकडे वळावं. ह्याचं मुख्य कारण असं आहे की आधी तुम्ही जे वस्त्र वापरताय ते नक्की कशा पद्धतीने तयार झालंय, काय त्याच्यामध्ये आहे ते शिकून घ्या, जाणून घ्या. आणि आज तुम्ही जेव्हा हे यंत्रमाग आणि मशीन हे सगळे आहेत हे कशासाठी, तर फक्त पैसा निर्मितीसाठी. ह्याच्यामध्ये कुठेही संस्कृती जतन हे कुठेही नाहीये. एखादी आता तुम्ही जेव्हा कुठलेही नवीन डिझाईन तयार करतात तेव्हा त्याला नाव देताना त्याच्यामागे कुठलं तरी ओरिजिनल जी साडी असते त्याचं नाव ठेवतात. बरोबर. पेशवाई साडी होती, तर पेशवाई साडीला जास्त नाव मिळावं म्हणून पेशवाई पैठणी असं म्हटलं गेलं. तर असं करण्याचं काहीच गरज नाही. पेशवाई ही पेशवाई आहे.
मग ती चांगल्या पद्धतीने पुढे यावी ह्याच्यासाठी जर का होतकरू तरुण जर का ह्याच्यामध्ये आले तर आज हा महाराष्ट्रामध्ये कमी होत चाललेला जो हातमागाचा व्यवसाय तो अजून चांगल्या पद्धतीने वाढेल. याचं मूळ कारण की आपण देताना चांगलं जर का पुढे दिलं तर आपण समोरच्याला एक कला देतोय जी त्याला आयुष्यभर त्याला पैसा देऊ शकते. पण जेव्हा तुम्ही मशीनचं वापरताय किंवा बाकी काय वापरताय हे कसं तयार झालंय, कुठून तयार झालंय हे काहीही माहीत नसताना, ह्याशिवाय त्याच्यात मुख्य असं की त्याच्यावर जी डिझाईन आहे ती कुठली आहे, काय आहे, काहीही माहीत नसताना बनारसी म्हटली म्हणून ही बनारसी आहे, ही बाबा पैठणी म्हटली म्हणून ही पैठणी आहे, ज्याला कुठलाही आधार नाही, कुठल्या तरी वेगळ्या राज्यात तयार होऊन आपल्याकडे येऊन ह्या विकल्या जात आहेत, ज्याचा मूळ संस्कृतीशी काहीही संबंध नाही. ह्याच्यासाठी तरुणाने ह्या हातमागाकडे परत वळायला पाहिजे की फक्त पैसा जर का मिळवायचा असेल तर असं चांगलं काम करून तुम्ही मिळवा, मेहनत करून अतिशय उत्तम प्रकारे. आपली जी ही पूर्वीपासून हातमाग हे मूळ महाराष्ट्रातलं कोकणातलं आहे. कोकणामध्ये आज म्हणजे माझ्याकडे जो आहे तो शिवाय कुठलाही हातमाग आत्ता नाही. म्हणजे इतकं असावं की जिथे ही सुरुवात झाली तिकडे एकही हातमाग नाही. म्हणजे पुढे हळू हे जर का कमी होत झाले तर हातमाग ही संस्कृती पूर्ण नष्ट होणार आहे. आणि मग जे खरं आहे मग त्याच्यामुळे लोकांनी हा विचार करावा की आपण हे चांगल्या पद्धतीचं जे गुणवान आहे ते कसं आपण पुढे नेऊ. तरुणांनी ह्याच्यात नक्की यावं. ह्याच्यासाठी सरकारसुद्धा खूप प्रयत्न करतं. ह्याच्यासाठी AI समिट झाली, त्या AI समिटमध्ये सुद्धा हातमागासाठी वेगळं हे दिलेलं होतं की हातमागामध्ये आपण अजून चांगलं AIच्या मदतीने काय करू शकतो. सांगड घातली तर सगळं होऊ शकतं. तुम्ही सुद्धा गेली अनेक वर्ष स्वतः वस्त्रनिर्मिती करताय आणि त्याचा व्यवसायही करताय. तुम्हाला काय अनुभव आला? म्हणजे लोक कसं स्वीकारतायत हे? खरं तर आम्ही जेव्हा कोणाला फोटो पाठवतो तो फोटो पाठवल्यानंतर कोणाला तरी आवडत नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष येतात, प्रत्यक्ष हात लावून बघ आणि मग त्यांना कळतं की हे हातमागाचं वस्त्र हे हाताने जाणवण्यासारखं आहे. आणि जेव्हा ते वापरून बघतात की हे अतिशय चांगल्या पद्धतीने होतंय, आपण दिवसभर राहू शकतो ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मात्र ते ह्याच्याकडेच जास्तीत जास्त येतात की आपण हातमागाचंच वस्त्र वापरूया. आणि म्हणून मग प्रत्यक्ष हाताने जर का तुम्ही स्पर्श करून बघितलं तर हातमागाचं वस्त्र हे कधीही तुम्हाला आवडतं. आणि आता त्याच्याच मध्ये आहोत की कोणाला फोटो पाठवायचं नाहीत, प्रत्यक्ष येऊन इथे बघा की तुम्हाला हातमागाचं वस्त्र हातांनी कळलंच पाहिजे की तुम्ही ते घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी अतिशय म्हणजे ग्राहकांनी, म्हणजे आपण ती वस्तू विकत घेणारच आहोत पण थोडासा अभ्यासही केला पाहिजे की आपण काय विकत घेतोय, हे जे आपल्याला सांगतायत हे खरं आहे का. आपण जसं बाकीच्या गोष्टीत चोखंदळपणा दाखवतो तसं ह्या बाबतीतही दाखवला तर आपल्या संस्कृतीचं संवर्धन आपोआप होईल असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा ही सुरुवात केलीत, आता तुम्ही जसं म्हणलात बोलताना की कोकणात कुठेही हातमाग नाही, तर तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या इथे तुमच्या गावात साखरप्यामध्ये हातमाग सुरू केलाय. आज तुम्ही तिथे प्रत्यक्ष त्याच्यावर काहीतरी काम करत आहात. तर तुम्हाला ते करताना अडचणी येत असतील, काहीतरी अनुभव आले असतील, काही आव्हानं वाटत असतील, तर काय जाणवलं तुम्हाला? इथे कोणाला ह्याच्याविषयी माहितीच नाही, ही मोठी अडचण आहे. शिवाय त्याच्यामुळे इथे ह्याचा कच्चा माल उपलब्ध नाही कुठलाही. आमचे जे बाहेरचे माझ्या मित्रांचे आणि सगळे हातमाग आहेत किंवा आमचे जे कुठले भाड्याचे हातमाग आहेत तिथून आम्ही मग ते धागे इथे आणतोय. म्हणजे खरं ही इथे साडी तयार करणं आत्ता परवडण्यासारखी नाहीये. पण फक्त हे संस्कृतीचं जतन व्हावं आणि हे पुढे कळावं लोकांना, मुलांनी येऊन शिकावं, ह्याच्यासाठी म्हणून हा हातमाग आहे. विकणाऱ्यांनी सुद्धा विचार करावा की आपण खरं का सांगू नये. सिल्क नसेल तर सिल्क नाही म्हणून सांगा. जर का रेशीम असेल, खरं रेशीम असेल, लोकांनी विचार करायला पाहिजे. 4,500 रुपये नुसतं जर का धागा रेशमाचा किमान म्हणजे साध्या क्वालिटीचा जर का येत असेल किलो, तर मग एक साडी 1100 आणि 1200ला कशी सिल्कची मिळू शकते, हा लोकांनी विचार करायला पाहिजे, ग्राहकांनी विचार करायला पाहिजे. त्यामुळे ह्या हातमागाचं जेव्हा आम्ही काम करतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरीसुद्धा ही एक कला आहे हे सगळं विसरून लोक फक्त कॉस्ट, किंमत किती ह्याच्यावरती फक्त येतात, बाकी कशावरती नाही. पण तरी सुद्धा असाही अनुभव येत असेल, कॉस्ट सोडली तर काही ग्राहक तुम्हाला असे दिसले असतील की ते क्वालिटी त्यांना कळली असेल. अगदी अगदी. या बाबतीत तुम्हाला काय अनुभव आला? कितीतरी असे ग्राहक त्याच्यामधले सुद्धा आहेत. आता हे मी बोललो हे म्हणजे थोडंसं आपण जर लोकांना चांगलं दिलं तर बदल होऊ शकतो. अगदीच होतो. याचं कारण का, संबळपुरी सारखी जी सुती साडी आहे तिचं कॉस्टिंग 2,500 आहे, पण ती 100 वर्ष टिकणारी साडी आहे, तिला काही होऊ शकत नाही. म्हणजे जर का तुम्ही बघितलं की पैशापेक्षा जर का ती जर का अशी जर का तुम्ही रोज वापरासाठी म्हणून जर का तुम्ही ती साडी वापरतात, कुठलीही सुती साडी हातमागाची, ती जास्तीत जास्त काळ टिकणारी आहे. बरं, त्याची सुद्धा सगळी सुतं तुम्ही काढून परत नवीन करू शकता हातमागाचं असल्यामुळे. म्हणजे रिसायकलिंग आहे, फुकट जाणार नाहीये. हे सगळ्यात मोठा मला वाटतं त्याची देण आहे की ते रिसायकलिंग होऊ शकतं. आज प्रत्येक गोष्टीत रिसायकलिंगची गरज आहे, कारण पर्यावरणाचा विचार केला. म्हणजे आपण किती सिल्क तयार करणार, किती कॉटन तयार करणार, ह्याच्यासाठी पूर्वीच्या लोकांनी हे करून ठेवलेलं आहे ना की तेच धागे परत वापरा.
आणि बरं, तुम्ही जेव्हा त्याचे कितीतरी उपयोग लोक त्याच्यापासून पुढे जाऊन करतात, की सिल्कचा सुद्धा तुम्हाला दुसरे बरेच वापर आहेत. शिवाय त्याच्याशिवाय तुम्हाला कॉटन सुद्धा बरेच वापर आहेत. तुम्हाला दुपटी करायला, अंतरायला, कशासाठी त्याचा परत परत वापर होत जातो. मग हे जे असं जे परत परत तुम्ही वापरू शकता असं सोडून एकदाच फक्त अंगाला लावायचं आहे आणि नंतर त्याची काही क्वालिटी सुद्धा राहत नाही. आणि असे ग्राहक तर आम्हाला असे चांगले मिळतात की हां, आम्हाला हे खरं हवं आहे, की जे आमच्या अंगाला अतिशय चांगलं दिसेल आणि शिवाय त्याचा आम्हाला कुठला त्रास होणार नाही, कुठलाही आम्हाला त्याची रिॲक्शन येणार नाही, स्किनला कुठलाही त्रास होणार नाही. आणि लोक वापरून सांगतात सुद्धा की हे तुमच्याकडे हे वेगळं आहे. आणि ही सगळी विणकरांची, आत्तापर्यंतच्या हातमाग कलाकारांची देण आहे. आपल्याकडे हातमागाच्या वस्त्राचं आपल्या विष्णू पुराणामध्ये, श्रीमद भागवतमध्ये आणि ह्याच्याशिवाय शिवपुराणामध्ये ह्याचा उल्लेख आहे. इतक्या वेळापासून चालत आलेलं जे आहे ते अजूनसुद्धा तसं सुरू आहे आणि ते आपण वापरतोय. मग ह्याच्यापेक्षा ह्याच्यात अजून जास्त काही चांगलं होऊ शकतं असं वाटतच नाही, की जे सगळ्या दृष्टीने अतिशय आपल्याला चांगलं आहे. थंडीमध्ये ज्याच्यात थंडी वाजत नाही, गरमीमध्ये ज्याच्यात आपल्याला उकडत नाही, अशी ही वस्त्र आहेत आणि हे आपल्याला हातमाग देतंय. एक काळ असा असेल की हातमागावरच फक्त वस्त्र निर्मिती होत असेल, त्यामुळे विणकरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असेल. पण जसजसं हातमाग मागे पडले आणि यंत्रमाग पुढे आले, तशी ह्या विणकरांचं काम कमी होत गेलं असेल, त्यांना रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या असतील. मग आज ह्या प्रवाहात त्यांना आणायचं असेल, काय करावं? ह्याच्यासाठी बरेच जण प्रयत्न करतायत. ओके. याचं कारण काय आहे, की ह्यांच्याकडे जी कलेचा ठेवा आहे तो आता नाही आहे. आता ह्याच्यामध्ये बनारस खूप अग्रेसर आहे. हां. बनारसने आता असं केलंय की जेव्हा तिथे कोणी विणकर असे बसतात विणायला, तेव्हा त्यांच्या बदला ते मुलांना आणून बसवतात, अरे वा. ते शिकवायला किंवा दाखवायला. आणि असेच ज्यांना ह्याच्यामध्ये यायचंय त्यांना आपण असंच शिकवतो. शिवाय आपल्याकडे सुद्धा येवल्याला ह्याचे कॉलेज आहे हातमाग शिकण्याचं सुद्धा. वा. तर त्याच्यामुळे असं बऱ्याच ठिकाणी आहे, फक्त हे लोकांपर्यंत अजून पोहोचलं नाही. हां. त्याच्यामुळे ज्यांना अशी इच्छा असेल त्यांनी ह्याच्यामध्ये नक्की जा. हा सुद्धा एक अतिशय उत्तम व्यवसाय आहे. तुमच्याकडे जी कला असते ना, ती मरेपर्यंत कोणी कुठेही जात नाही. बरोबर. तुम्ही कुठे नोकरी करत असाल, काय असाल, ती कधी जाईल सांगता येत नाही. पण जर का कला तुमच्या हातात असेल आणि जर का तुम्ही घरात बसून काही करू शकत असाल तर सगळ्यात उत्तम आहे ना. तुम्हाला पैशासाठी बाहेर सुद्धा जायची गरज नाही, पण मेहनत पाहिजे, तुमच्यामध्ये जिज्ञासा पाहिजे, हट्टीपणा पाहिजे की हे मी करणार म्हणून. सुरुवातीला त्रास होतो, पण हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. श्रोते हो, जसं गदिमांनी म्हटलंय की एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल बोललंय, पण आपण जे रोज वस्त्र परिधान करतो त्याची सुद्धा तीच अवस्था आहे. खरंय. आणि आपलं जे सगळं छान आहे, आपल्या संस्कृतीसाठी चांगलं आहे, पर्यावरणासाठी चांगलं आहे, ते आज कुठेतरी आपण सोडून देऊन केवळ छान दिसतंय ह्याच्या मागे लागलो आहोत. पण कुठेतरी आज परत जे चांगलं आहे त्याच्यावर काम होतंय, सरकारसुद्धा त्याच्यासाठी प्रोत्साहन अगदी, देतंय. अगदी. त्यामुळे अनेक नवीन युवकांनी याचा अभ्यास करावा, याचा विचार करावा आणि या व्यवसायामध्ये यावं, या दृष्टीने आज आपण प्रभू घाटे सरांना इथे बोलवलं. त्यांना रोज काम करत असताना येणारे अनुभव आपल्याशी खूप सुंदर तऱ्हेने शेअर केले. अनेक माहीत नसलेल्या गोष्टी आपल्याला त्यांच्याशी बोलताना आज जाणवल्या. प्रभू घाटे सर, शेवटी तुम्ही तरुणांना किंवा एकूणच ग्राहकांना, आज प्रत्येक माणूस ग्राहक आहे, तुम्ही जेव्हा वस्त्र खरेदी करायला जाल ग्राहक म्हणून, तेव्हा काय काळजी घ्या, काय सांगाल? माझं तर स्वतःचं असं मत आहे, जेव्हा तुम्हाला कुठेही जर का वस्त्र खरेदी करायला जायचं असेल तर हिला हे चांगलं दिसतंय किंवा ह्याला हे चांगलं दिसतंय म्हणून मला चांगलं दिसेल हे आधी काढून टाका. हा रंगच मला चांगला दिसेल किंवा हे सगळं विसरून जा. म्हणजे पूर्वग्रह डोक्यात ठेवून खरेदीला जाऊ नका. हा, याचं कारण काय, तुम्ही तिथे जाऊन अतिशय उत्तम पद्धतीने त्याची गुणवत्ता बघा. हां. जेव्हा तुम्हाला हाताला खूप गुळगुळीत लागतंय तर याचा अर्थ ते प्युअर नसणार. बर. कारण का जे पूर्ण रेशमी असतं आणि किंवा पूर्ण जर का त्याच्यात सुती असेल तर त्याला थोडासा खरखरीतपणा असतो, तरच ते पूर्ण खरं सिल्क आहे किंवा खरं कॉटन आहे. कधी कधी आम्हाला त्याच्यामध्ये काही साड्यांसाठी म्हणून कॉटन मिक्स करावं लागतं प्युअर सिल्कमध्ये, त्याला सुद्धा थोडासा गुळगुळीतपणा येतो, पण तो पूर्ण असं तुम्हाला मऊ वाटणार नाही. त्याला त्याला एक ग्लेज आहे, त्याला एक वेगळ्या पद्धतीचं त्याला एक तुम्हाला हाताला स्पर्श जाणवतो की मग तुम्हाला कळतं हे खरं आहे. मग कुठेही तुम्ही खरेदी करा, पण हातमागाचं वस्त्र जेव्हा तुम्हाला घ्यायचं असेल किंवा जर का तुम्हाला मुद्दामून चांगले क्वालिटी अशी बघायची असेल तर हे लक्षात ठेवा. आणि मुख्यतः की आम्ही काय म्हणतो की एखादी नक्षीकाम असतं, एखादं रेशीम असतं, हे ग्राहकच उंचाला नेऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी ही ग्राहकांवरती की आपण कशाला मोठं करतोय. ज्याला आपण मोठं करतोय ते खरं आहे ना,
याचा नक्की विचार करायला पाहिजे. कारण का त्यांना जे आवडणार आहे ते मोठं होणार आहे. कोणी चांगलं तयार केलं म्हणून जर का मोठं झालं असतं तर आज हातमागाला ही वेळच आली नसती. मार्केट ट्रेंड आपण जो म्हणतो तो हां. डेव्हलप करणं आपल्यावरच हल्ली अवलंबून आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच जण असं आहे की कोणी कुठल्या ॲपवरनं कुठला व्हिडिओ बघून येतो मग हे पाहिजे, असं नाही आहे. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक कलाकारांनी स्वतःकडनं काही ना काही कला दिलेली आहे. ती प्रत्येक कला ही वेगळी आहे. आणि कलेचं मोल हे आपण जाणलं पाहिजे, अगदी जपलं अगदी पाहिजे. अगदी अगदी. आणि मग तुम्ही त्याच्याकडे बघा की ती कला कशी केली आहे, त्याच्यासाठी किती वेळ लागलाय, आणि मग तुम्ही विचार करा की मग ही साडी इतक्याला मिळू शकते का. तरी सुद्धा हे कलाकार, ह्यांचं हे देणं आहे की आपण आत्तासुद्धा जे राजे रजवाड्यांनी वापरलेले ते आपण वापरू शकतो एवढ्या किमतीला ते आपणाला देत आहेत. म्हणून मग ह्यांच्यासाठी खरंच की एवढी ह्यांची जी कला आहे ती आता कितीतरी लोप पावत चालली आहे. पण जर का विचार करा की हेच जर का जास्त प्रमाणात तयार झालं, विणकार जास्त तयार झाले आणि ह्याच्यातून वस्त्र जास्त तयार होत गेली, तर जेव्हा तिथे पुरवठा जास्त होतो आपोआप किंमत कमी होते. मग तुमची जर का मागणी हळू वाढत गेली ना तर अजून विणकार ह्याच्यामध्ये येतील. मग आपोआप ह्याच्याकडे नुसतीच जे कला म्हणून बघतात, एक उत्तम व्यवसाय म्हणून लोक ह्याच्याकडे बघायला लागतील. आणि एक वेगळी एक स्ट्रीम लोकांसाठी तयार होईल की उद्या कॉलेजमध्ये सुद्धा एक स्ट्रीम येईल हातमागाची म्हणून. तर ह्याच्याकडे नक्की विचार करावा सगळ्यांनी. खरंच श्रोते हो, आज प्रभू घाटे सरांनी एक वेगळाच विचार आपल्याला दिलाय. जे चांगलं आहे आणि जे आपलं आहे त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपली आहे. आपण ते जतन करण्याबरोबरच त्याचा प्रचार आणि प्रसार करणं सुद्धा आपल्या हातात आहे. काय भुललासी वरलिया रंगा असा विचार करू नका. जे चांगलं आहे, खरोखर चांगलं आहे, त्याची निवड करा. आजच्या ह्या मुलाखतीतून आम्ही थोडंसं तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभू घाटे सर, आज तुम्ही इथे आलात आणि खरंच अनेक श्रोत्यांना माहीत नसलेली हातमाग किंवा त्यामुळे कसं संस्कृती संवर्धन होतं याविषयीची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या तर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा हा एक वेगळा खरा विषय आहे आणि हा विषय हल्ली खूप कमी जण हाताळतात. हा विषय तुम्ही हाताळलात आणि लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी म्हणून मदत करताय. आणि शिवाय मला इथे बोलवलं ह्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.